रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्याचं एक दुर्मिळ पांढरं पिल्लू आढळून आलं. महाराष्ट्रात प्रथमच असं पांढऱ्या रंगाचं पिल्लू आढळून आल्याचं जाणकार सांगतायत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातल्या दाभोळे गावात 23 एप्रिलच्या सकाळी झाडं तोडण्याच्या कामाला सुरुवात केल्यानंतर मजुरांना बिबट्याची 2 पिल्लं आढळून आली. त्यातलं एक पिल्लू नियमित रंगाचं तर दुसरं पूर्णपणे पांढऱ्या रंगाचं होतं. या पिल्लांचे डोळे अजूनही उघडलेले नव्हते. त्यामुळे हे पिल्लू ल्युकिस्टिक आहेत किंवा अल्बायनो आहेत यांचा अद्याप उलगडा झालेला नाही. त्या मजुरांनी लगेचच या पिल्लांचे काही फोटो काढले, पण जवळच असलेल्या त्यांच्या आईने हल्ला चढवल्यानंतर मजूर तिथून पळून गेले. नंतर याची माहिती रत्नागिरी वन विभागाला देण्यात आली, पण वन विभागाची टीम तिथे पोहोचेपर्यंत मादीने तिच्या पिल्लांना दुसरीकडे हलवलं होतं. आता त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवायला वन विभागाने या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत.